धडकलं आणि कोसळलं। याच त्या इमारती जिथे हे विमान धडकलेलं आहे, इमारतीतल्या सगळ्यांना बाहेर काढण्याचं काम सुरू आहे, पण इमारत पण पूर्णपणे काळी झालेली आहे। हे विमान इमारतीच्या वरच्या भागाला जाऊन धडकलं आणि तिथेच अडकून पडलं। त्याचा काही भाग पुढे पडला, काही भाग मागे पडला त्या इमारतीच्याच आजूबाजूला। त्यामुळे इमारतीतल्या राहणाऱ्यांचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। आणि मगाशी आपण एक छायाचित्र बघत होतो जिथे विमान वरच्या भागात इमारतीला अडकून राहिलेलं होतं, त्याचा काही भाग। ही 4 दृश्य एका वेळेला तुम्ही बघताय। या घडीला एक महत्त्वाची घडामोड, देशाचं लक्ष जिच्याकडे लागेल अशी घडामोड घडलेली आहे। कारण संख्या कमी नाहीये, संख्या खूप मोठी आहे। 242 लोक घेऊन हे विमान उडालेलं होतं। क्रू मेंबर्स, कॅप्टन, को कॅप्टन आणि अर्थात प्रवासी सुद्धा। एकूण 242 लोक या विमानात होते आणि नेमकं ते मेघानीनगर या रहिवासी भागामध्ये कोसळलेलं आहे। ज्या ठिकाणी ते कोसळलंय तिथलीच दृश्य आपण बघतोय। दृश्यमानता थोडी कमी आहे कारण हे विमान आपटल्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात स्फोट झाला आणि काळा धूर सगळीकडे पसरला। त्यामुळे पुढे सगळेजण जात आहेत आणि आधी बचाव कार्य सुरू आहे। खूप मोठ्या प्रमाणात बचाव कार्य केलं जात आहे। हॉस्पिटलमधली दृश्य एका बाजूला आपण बघताय। ज्या ठिकाणी घटना घडली तिथे जवळच एक हॉस्पिटल आहे। या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये सगळ्यांना आणलं जात आहे, जे जे जखमी आहेत त्यांना, आणि यंत्रणा सुद्धा कामाला लागली आहे हॉस्पिटलची। स्थानिक नागरिकांनी सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात मदत केली। पटापट तिथे जे जखमी आहेत त्यांना बाहेर काढण्याचं काम सुरू झालं। ही बघा मोबाईलची दृश्य, कसं हे विमान कोसळलं, आधी इमारतीला आपटलं, मग मोठा स्फोट झाला। त्यामुळे किती जण वाचतील याबाबतची शंकाच आहे। ज्या ठिकाणी अजूनही धूर धुमसतोय, आग धुमसतीये, तिथली दृश्य आणि हीच ती इमारत ज्याला आपटलं ते विमान, त्या इमारतीची काय अवस्था झाली आहे यावरून घटना किती भीषण आहे याची कल्पना आपण करू शकतो। मेघानीनगर हा भाग जिथे ही घटना घडली आहे, अजून दृश्य स्पष्ट व्हायला लागले, चित्र स्पष्ट व्हायला लागलंय।